स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 29. त्यानं समाधीवरच्या पादुकांवर पुन्हा डोकं ठेवलं आणि मग काही वेळ तो तिथेच ध्यानस्थ बसून राहिला. त्यात किती वेळ गेला हे त्यालाही कळलं नाही. मात्र त्या समाधीपासून एक तेजाचा स्रोत बाहेर पडून आपल्यामध्ये सामावला जात आहे अशी स्पष्ट जाणीव त्याला होत होती. काही वेळानं त्यानं नेत्र उघडले तेव्हा त्याचे नेत्र तेजपुंज बनले होते. ते तेजोमय नेत्र बघायला त्यावेळी तिथे कुणीच नव्हतं. पांडुरंगाचं मन तेव्हा शांत बनून गेलं होतं. विचारांची आंदोलनं मंदावली होती. त्याला हवं होतं ते तिथं मिळालं होतं. तिथून निघताना तो एकसारखा मनात म्हणत होता, कार्य करण्यासाठी इथूनच मला ऊर्जेचा स्रोत मिळणार आहे. कुठेही असलो तरी ही दिव्य ऊर्जा मिळवण्यासाठी मी वेळोवेळी इथे येईन. सामाजिक पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी मी या ऊर्जेचा विनियोग करीन. मात्र मी कुणापुढेही हात पसरणार नाही, कुणाला दुखावणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी लोककल्याणाचं कार्य करीन. माझ्या कार्यात मला यश द्या, यश द्या. एकाएकी मंजूळ वाद्यांचा ध्वनी झाल्यासारखा त्याला भास झाला. परंतु तो पवित्र नाद बाहेरचा नसून त्याच्या अंतर्यामीचा होता. त्या नादातच तो तिथून बाहेर पडला, वादळी विचारांचं ओझं रितं करून आणि अलौकिक तेजाचं गाठोडं गाठीशी बांधून. रात्री अंथरुणावर अंग टाकलं तरी पांडुरंगाच्या मनातले सत्यकामाविषयीचे विचार मुळीच दूर झाले नव्हते. गेले काही दिवस आचार्यांनी उपनिषदातल्या सत्यकामावर विवेचन केलं होतं. विवेचन करताना ते म्हणाले होते, सत्य आणि असत्य यांच्यातली स्पर्धा आजकालची नसून ती जगाच्या आरंभापासूनची आहे. देव आणि असुर यांच्यामध्ये तशी स्पर्धा होती. आज ती मानवात विद्यमान आहे. या स्पर्धेत काही वेळा सत्यावर मात झाल्याचं दृष्टोत्पत्तीस येतं. कित्येक वेळा सत्याच्या आधारानं असत्य चालतं, त्यामुळे सत्य भ्रष्ट होतं. म्हणून सत्य हे निर्लेप असलं पाहिजे, तेव्हाच त्याची चांगली फळं मिळतात. छांदोग्य उपनिषदामधली ही सत्यकाम जाबालाची कथा अशीच आहे. हा सत्यकाम जाबाल ब्रह्मचर्याची दीक्षा घेण्याकरता गुरुकडे गेला. गुरुनं तेव्हा त्याचं कुल त्याला विचारलं. त्यावर सत्यकाम म्हणाला, माझं गोत्र कोणतं हे खरोखर मला माहीत नाही. मला फक्त माझ्या आईचं नाव माहिती आहे. पित्याचं नाव ठाऊक नाही. माझ्या आईला सुद्धा माझ्या पित्याचं नाव ठाऊक नाही. सत्यकामाचं ते सत्यकथन ऐकून गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, दीक्षा देण्यासाठी तू योग्य आहेस, कारण सत्यापासून तू ढळला नाहीस. निर्भेळ आणि शुद्ध सत्य बोलल्यामुळे एका सामान्य स्त्रीच्या मुलालाही ब्राह्मणाची पदवी कशी प्राप्त झाली ते या कथेतून सांगितलं आहे. सत्य हे ब्रह्माचंच प्रतिबिंब असल्यामुळे सत्यवर्तनानं मनुष्याला मृत्यूचंही भय उरत नाही. म्हणून सत्याचाच अखेर विजय होतो हे ध्यानात ठेवा. सत्यमेव जयते नानृतम सत्तेन पंथा विततो देवयानः येना क्रमकृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम. मुंडकोपनिषदात हा असाच निर्देश आहे. म्हणून नेहमी सत्य भाषण करावं. सत्य भाषणानं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध असेल तर एकट्याच्या अंगी 10 लोकांचं बळ येतं. पण मनात असत्याची कीड ठेवली तर भर दिवसा हिंडतानाही मृत्यूभय प्राप्त होतं. म्हणून सत्य हे निर्लेप असावं. सत्याच्या आधारानं असत्य चालवू नये, अन्यथा त्या सत्याचं मोल यत्किंचितही उरत नाही. सत्यकामावर आचार्यांनी याप्रमाणे विवेचन केलं होतं. पांडुरंगाला ते मनोमन पटलंही होतं. परंतु सत्याच्या आधारानं असत्य कसं चालतं हे त्याला नीट समजलेलं नव्हतं. त्यावर त्याचे विचार चालले होते. त्या विचारातच त्याला गाढ निद्रा लागली. पहाटे 4:30 वाजता जेव्हा तो उठला तेव्हाही त्याच्या मनातून हे विचार मुळीच दूर झाले नव्हते. विचार मंथनातच त्यानं आपली नित्यकर्म उरकायला प्रारंभ केला. त्यावेळी पाठशाळेतला कुणीतरी विद्यार्थी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, पांडुरंगा, रवा संपलाय. नदीवरून येताना तू घेऊन येशील का? हो, आणतो की. 10ची एक नोट बरोबर घेऊन तो इतर 6 अध्यायांबरोबर नदीच्या दिशेने निघाला. अजून फटफटलं नव्हतं.
सर्वत्र अंधाराचंच साम्राज्य पसरलं होतं. परंतु पायाखालचा रस्ता तेवढा दिसत होता. अल्पावधीत मुलं नदीवर येऊन पोहोचली. घाटावर त्यांनी आपले कपडे पंचे ठेवले आणि पाण्यात उड्या ठोकल्या. त्या रामप्रहरी नदीचं पाणी संथपणानं वाहत होतं. तिथला परिसरही प्रसन्न बनून गेला होता. त्या पवित्र वातावरणात नदीवर जाऊन स्नान करण्यात एक अलौकिक आनंद वाटत असे. म्हणूनच प्रतिदिनी नदीवर जाऊन स्नान करण्याचा त्यांचा परिपाठ होता. मुलांनी जेव्हा पाण्यात उड्या ठोकल्या तेव्हा पाण्याचा खळखळाट झाला. त्याचा नाद आसमंतात घुमला. पाण्यावर असंख्य तरंग उठले. नदीत यथेच्छ डुंबून झाल्यावर प्रत्येकानं पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केला. एव्हाना पूर्व दिशा किंचित उजळून निघाली होती. पूर्वेकडे फटफटायला लागलं होतं. पूर्व दिशेला दूरवर गेलेलं नदीचं पात्र करड्या रंगाचं दिसत होतं. आजूबाजूच्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. प्राची प्रांत ताम्र झाल्यामुळे तो पक्षीगण पूर्व दिशेला झेपावण्याच्या सिद्धतेत होता. अरुणोदय झाल्यावर मुलांनी सूर्याला अर्घ्य दिलं आणि ती काठावर आली. आपापले कपडे धुवून आणि धूत वस्त्र नेसून मुलं तिथून निघाली. बाजारपेठ ओलांडून मुलं जेव्हा मधल्या आळीला लागली तेव्हा पांडुरंग म्हणाला, तुम्ही पुढे व्हा, मी रवा घेऊन येतो. डावीकडे वळल्यानंतर मुलं सरळ पाठशाळेकडे निघून गेली. तर पांडुरंग उजव्या बाजूला असलेल्या लालजी शेठांच्या दुकानाच्या दिशेनं गेला. लालजी शेठ तेव्हा दुकानापुढच्या फळकुटावर दात घासत उकिडवे बसलेले त्याला दिसले. आपल्या शेजारी त्यांनी एक कंदील ठेवला होता. कंदिलाच्या मंद उजेडात बॅ बॅ आवाज करीत त्यांचं संथपणानं दंतमर्दन चाललं होतं. पांडुरंग त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला तरी त्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नव्हतं. काही वेळानं त्यांनी 2-3 भक्कम चुळा खुळखुळ करून उजव्या बाजूच्या गटारात टाकल्या. मग मान वर करून त्यांनी घशापर्यंत पाणी नेलं आणि गुळणी करून पुन्हा थुंकून टाकलं. त्या गुळण्यांचा आवाज आसमंतात घुमला. अशा तऱ्हेनं मुखमार्जन झाल्यानंतर धोत्राच्या सोग्यानं त्यांनी आपलं तोंड टिपलं. ओठांच्या बाहेर राखुंडीचे जे काय ओघळ आले होते तेही धोत्राच्या सोग्यावर उतरले. त्यामुळेच आधीच पिवळट झालेल्या धोत्रावर राखुंडीचे काळपट डाग उमटले. परंतु काळं काय आणि पांढरं काय, लालजी शेठांना कसलाच फरक पडणार नव्हता. काळं पांढरं झालं तरी गल्ल्यात पैसा जमा होणार होता ना. मग काय, इतर गोष्टींशी त्यांना काहीही कर्तव्य नव्हतं. धोत्राचा सोगा त्यांनी पुन्हा व्यवस्थित खोचला तेव्हा ते काळे डाग आतल्या बाजूला लपून गेले. मग एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन ते जागचे उठले. सहजगत्या उठता उठता जय जिनेंद्र असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले आणि त्याच वेळेस समोर उभ्या असलेल्या पांडुरंगाकडे त्यांचं लक्ष गेलं. अरे, तू केव्हा आलास? थोडा वेळ झाला. मग मला हाक नाही का मारायची? बर, बोल, काय हवंय? मी थोडा लवकर आलोय लालजी शेठ, पण मला रवा आणि साखर मिळेल का? का नाही मिळणार? अरे, तुमच्या सेवेसाठीच दुकान मांडून बसलोय ना. केव्हाही यायचं आणि लागेल तेवढं सामान घेऊन जायचं. एरवीचं ठीक आहे हो, पण आज भल्या पहाटेच आलोय ना म्हणून विचारलं. अरे, मध्यरात्री सुद्धा उठीव ना. तू घरचाच आहेस की माझ्या. तुझ्या आजोबांची आणि माझी लई दोस्ती होती. त्यांना पण मी तेव्हा सांगितलं होतं, जेव्हा लागेल तेव्हा सामान घेऊन जायचं. इतकं बोलून त्यांनी डोळ्यावरचा चष्मा थोडा वर सरकवला. त्या चष्म्याच्या काड्या ठिकठिकाणी दोरे बांधून घट्ट बसवल्या होत्या. तो चष्मा लोकांना कसाही दिसत असला तरी लालजी शेठांना स्वतःला मात्र त्यातून व्यवस्थित दिसायचं. चष्म्यातून रोखून बघतच त्यांनी विचारलं, बोल बाबा, किती देऊ रवा? पांडुरंगानं माप सांगितलं. हातातला कंदील तेव्हा लालजी शेठांनी गल्ल्याच्या वरच्या बाजूला ठेवून दिला आणि त्या उजेडात पांडुरंगाला हवा तेवढा रवा आणि साखर त्यांनी काट्यावर मापून दिले. पांडुरंगानं त्यांना 10 रुपये दिले. 8 आणे घेऊन लालजी शेठांनी उरलेले 9.5 रुपये त्याच्या हातावर ठेवले. कंदिलाच्या उजेडात त्यानं ते पैसे थोडे पाहिल्यासारखे केले आणि सदऱ्याच्या खिशात टाकले. रवा घेऊन पांडुरंग तिथून निघाला आणि काही क्षणातच घरी येऊन पोहोचला. पाठशाळा सुरू व्हायला अद्याप थोडा अवधी होता. त्यानं पटकन तो रवा एका सहाध्यायीजवळ दिला. मग उरलेले पैसे ठेवण्यासाठी तो घरात गेला. पैसे पेटीत ठेवताना त्याचं लक्ष त्यातल्या एका रुपयाकडे गेलं. तो रुपया खोटा होता. लालजी शेठजींनी उरलेल्या सुट्या पैशांमध्ये एक खोटा रुपया घुसडून दिला होता.
त्यांना तो लगेच परत करायला हवा होता. आपले नित्यकर्म उरकून पांडुरंग पुन्हा लालजी शेठांकडे निघाला. तो बाहेर निघाला तेव्हा पुरुषोत्तमनं विचारलं, अरे, आत्ताच आलास ना तू? मग पुन्हा बाहेर कुठं चाललास? लालजी शेठांच्या दुकानात जाऊन येतो. सुट्टे पैसे देताना 1 रुपया त्यांनी खोटा दिलाय. वेळच्या वेळी त्यांना परत केलेला बरा. लगबगीनं पांडुरंग फाटकातून बाहेर पडला. दुकानापाशी तो जेव्हा येऊन पोहोचला तेव्हा लालजी शेठ गल्ल्यावरच बसलेले त्याला दिसले. त्यांना तो खोटा रुपया देताना पांडुरंग म्हणाला, तुम्ही मला हा 1 रुपया खोटा दिलात. लालजी शेठजींनी तो रुपया आपल्या चष्म्यातून निरखून बघितला. मग पुन्हा तो पांडुरंगाच्या हातात देऊन म्हणाले, छा छा, मी खोटा पैसा कसा देईन? इथे समद्या खऱ्याचा व्यवहार चालतो म्हटलं. दुसऱ्यानं कोणीतरी दिला असेल, खऱ्याची दुनिया उरली नाही बघ. पांडुरंग पुन्हा म्हणाला, अहो, आत्ताच नेले ना मी हे पैसे तुमच्याकडून. बरोबर, पण मी समदे खरेच पैसे दिले होते की. खोटा पैसा मी कशाला देईन बाबा? लालजी शेठजींची लबाडी पांडुरंगाच्या तेव्हाच लक्षात आली होती. अंधूक उजेडाचा फायदा घेऊन त्यांनी तो खोटा रुपया पांडुरंगाच्या गळ्यात बांधला होता. ते कळून सुद्धा पांडुरंगाला अधिक काही बोलता येत नव्हतं. पुढे काहीही न बोलता तो तिथून निघाला आणि घरी येऊन पोहोचला. त्याला पाहून पुरुषोत्तम पुढे झाला आणि त्याने विचारलं, खोटा रुपया दिलास ना परत? नकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, तो खोटा रुपया लालजी शेठनी परत घेतला नाही. का? त्यांनी मला उलट विचारलं, मी खोटा रुपया देईनच कसा म्हणून. काय बोलणार त्यावर? इव्हाना काही विद्यार्थी त्यांच्या भोवती जमा झाले होते. घडलेली हकीकत त्यांना सांगून पांडुरंग म्हणाला, जाऊ दे, आपल्या नशिबात तो 1 रुपया नव्हता. तेवढ्यात जनार्दन जोशी हा त्याचा सहाध्यायी पुढे येऊन म्हणाला, जाऊ दे कसं? आण तो खोटा रुपया माझ्याकडे, मी बरोबर चालवतो त्याला. पांडुरंग म्हणाला, अरे राहू देत बाळू, माझी बला तुझ्याकडे कशाला? अरे आण तर खरं. जोशीचा विशेष आग्रह पडला म्हणून मोठ्या अनिच्छेनंच तो खोटा रुपया त्याच्याजवळ देत पांडुरंगानं त्याला विचारलं, अरे, तू हा कसा काय चालवणार? तो बरोबर चालेल. खोटा रुपया खरा होऊन कसा चालेल? पांडुरंगानं प्रामाणिक शंका उपस्थित केली होती. त्यावर जोशी हसून म्हणाला, त्याला कसा चालवायचा ते मी पाहून घेईन. 2-3 दिवस तसेच निघून गेले. तिसऱ्या दिवशी जोशी उत्साहानं पांडुरंगाला म्हणाला, चालला बरं का तुझा खोटा रुपया? चालला? कसा काय चालला? जोशी हसून म्हणाला, काही रुपये खरे घेतले, त्यामध्ये तो खोटा रुपया सरकवून दिला. चालला बरोबर. ते ऐकून पांडुरंगाला अतिशय आनंद झाला. खोटा रुपया चालला म्हणून नव्हे, तर गेले काही दिवस मनात घोळत असलेल्या प्रश्नाचा उलगडा झाला म्हणून. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.